नमस्कार, मी प्रसाद शिवाजीराव जोशी. मित्रांनो, आपल्या देशामध्ये पंतप्रधान पदाचे 2 शपथविधी झाले. आता हे ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटेल. एक झालेला जो दिल्लीमध्ये झालेला, ज्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा शपथ ग्रहण केली, तो एक. आणि आता हा दुसरा कुठला कोणी घेतला असेल किंवा असं शक्य आहे का? तर हा दुसरा जो शपथविधी झालाय तो झाला युट्यूबवरती. आणि तो कोणी केलाय? तर काँग्रेसच्या आणि समस्त पुरोगाम्यांचा अतिशय लाडका असणाऱ्या ध्रुव राठी याने. मी अगोदर हे नाव ऐकून होतो की ते व्हिडिओ करतात, वेगळ्या विषयावरती सांगतात आणि प्रत्येक काँग्रेस कार्यकर्त्याच्या तोंडी अतिशय असणारं महत्वाचं वाक्य म्हणजे ध्रुव राठी बघा काय तो मुलगा, आणि त्याने कसं एक्सपोज केलं, एकदम ओपन चॅलेंज वगैरे अशा टाईपचे त्यांचे ते व्हिडिओ यायचे. आणि हे लोक पण त्याला खूप उचलून धरत होते. मग मला असा प्रश्न पडला की आता बघूया यांच्या व्हिडिओमध्ये काय. त्या उत्सुकतेने मी ते बघितला तर मला लक्षात असं आलं की आपल्या शाळेमध्ये निबंध लिहायला सांगायचे. आपल्यालाही सांगितलं असेल की मी मुख्याध्यापक झालो तर काय करेल, मी मुख्यमंत्री झालो तर काय करेल. मला असं वाटलं की ध्रुव राठीने असंच कोणतरी सांगितलं की मी पंतप्रधान झाल्यावर काय करेल, आणि ही कन्सेप्ट त्यांना सुचली आणि त्यांनी युट्यूबवरती शपथविधी उठवून घेतला. संविधान के प्रति सच्ची श्रद्धा और निष्ठा रखूंगा तथा मैं भय और पक्षपात, अनुराग या द्वेष के बिना सभी प्रकार के लोगों के प्रति संविधान और विधि के अनुसार न्याय करूंगा. आणि शपथविधी झाल्या त्यांनी आपल्या जनतेला अजेंडा सांगितला. त्यांनी याच्यात प्रामुख्याने असं सांगितलं की या देशामध्ये काय होतं तर प्रॉब्लेम आयडेंटिफाय केले जात नाही, त्याचं डायग्नोस होत नाही आणि त्याच्यावरती सोल्युशन निघत नाही, ही त्यांची थेअरी. मग त्याने असं सांगितलं की मी पंतप्रधान झाल्यावर हे सगळं प्रोसेस फॉलो करेन. मला असा प्रश्न पडला की बापरे, हा केवढा मोठा शोध आहे. म्हणजे आता मागच्या 10 वर्षात नरेंद्र मोदी यांचं जे सरकार होतं ते, त्यांच्यासोबत अख्खं मंत्रिमंडळ, सगळे नीती आयोगाचे सदस्य, देशाचे मुख्य सुरक्षा सल्लागार अजित डोवाल असतील, देशाचे परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर असतील, मग हे सगळे करतात काय तिथे बसून दिल्लीमध्ये. त्यामुळे अतिशय भन्नाट अशा सोल्युशन आणि त्यांच्या संकल्पना ध्रुव राठींनी त्यांच्या त्या व्हिडिओमध्ये सांगितल्या. पुढे चालून तर त्यांनी अतिशय म्हणजे मला तर त्यांच्या कल्पनाशक्तीला दाद द्याविषयी वाटली की इतके चांगले सोल्युशन अगोदर का नाही सुचले कोणाला. त्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आवश्यक आहे एज्युकेशन सेक्टरमध्ये. मग त्याच्यामध्ये काय केलं पाहिजे? मग ते म्हणले या देशामध्ये फक्त 8% लोकांकडं 4 व्हीलर आहे आणि त्यांच्यासाठी आपण खूप मोठे रोड बनवतो. मग त्यांनी असं सांगितलं की हे थांबवून हा जो काही खर्च आहे तो एज्युकेशनच्या इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये लावला पाहिजे. मला आज पहिल्यांदा तर हा प्रश्न पडला की या देशामध्ये काही फक्त कारच चालतात का रोडवरती? जे हायवेज होतात, रस्ते होतात, सामान्य माणूस ज्या एसटी मध्ये प्रवास करतो किंवा ज्या वाहनामध्ये जातो, मग ते कुठनं जातात? त्याच रोडवरनं जातात ना, का फक्त कारलाच आलं आहे आपल्या देशामध्ये रस्त्याला? मग आणि त्यांचं ध्रुव राठीच्या म्हणण्यानुसार हे सगळं थांबवून त्यांनी सगळं एज्युकेशनमध्ये इन्फ्रास्ट्रक्चर निर्माण केलं पाहिजे. पण ध्रुव राठींना कदाचित माहीत नसेल की या देशामध्ये एज्युकेशन सेक्टरमध्ये इन्फ्रास्ट्रक्चरची आवश्यकता तर आहेच, पण त्याच्याशिवाय महत्वाचं आहे नवी एज्युकेशन पॉलिसी, नवं धोरण, शैक्षणिक धोरण आवश्यक होतं, जे या वर्षीपासून केंद्र शासनाने लागू केलंय. पण असो, ते त्यांना खूप काही सांगण्याच्या ओघामध्ये त्यांनी ते बोलून गेले. पुन्हा त्यांनी सांगितलं की मी काय करेल, सेफ्टी माझ्यासाठी महत्वाचं आहे, देशाच्या ज्या सीमारेषा आहेत त्या आपण सुरक्षित करू आणि कोणीही अगोदर म्हणजे हल्लाच होणार नाही असं नियोजन करू, झाला तर त्याला चोख प्रत्युत्तर देऊ आणि असं प्रत्युत्तर देऊ की त्या पुन्हा कोणी त्याची हिंमतच नाही केली पाहिजे. मग माझ्या सहज असं लक्षात आलं की आपल्याकडे सर्जिकल स्ट्राईक झालेलं आहे. ध्रुव राठी यांना कदाचित माहीत नसेल किंवा त्यांना आठवण करून द्याविषयी लागेल की अहो आपल्याकडे सर्जिकल स्ट्राईक झालेलं आहे. आपण त्यांच्या नुसतं बॉर्डर नाही, त्यांच्या घरात घुसून त्यांना धडा शिकवलेला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन त्यांनी असं सांगितलं की या देशामध्ये जे शस्त्रास्त्र, दारुगोळा आवश्यक असतो तो आपण इथेच मॅन्युफॅक्चरिंग त्याचं केलं पाहिजे. म्हणलं हे तर खूपच भन्नाट आयडिया आहे, हे अगोदरच्या सरकारांना का नाही सुचलं? पण मला असं लक्षात आलं की या अगोदर मोदीजींनी मेक इन इंडिया नावाची कन्सेप्ट राबवली, त्याचं लॉन्चिंग केलं आणि त्या अंतर्गत आपण आता जो भारत देश शस्त्रास्त्रे आणि टेक्नॉलॉजी आयात करायचा, आपण आता निर्यातदार आहोत त्याच क्षेत्रामध्ये. पण ध्रुव राठींना त्यांचा तो एजेंडा
सांगायचा होता. आणि असले भन्नाट आयडिया आणि असले खूप काही त्यांनी त्यांच्या त्या व्हिडिओ मध्ये सांगितले. म्हणजे सेफ्टी संदर्भात सांगितलं, एज्युकेशन संदर्भात सांगितलं, आणि त्यांनी आता सांगितलं की मनुष्यबळ कमतरता आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये मनुष्यबळ नाहीये. मग यासाठी काय केलं पाहिजे? यासाठी त्यांनी असं सांगितलं की खूप अशी एकदम भारी आयडिया त्यांनी सांगितलं की भरती केली पाहिजे. नंतर मलाही असं वाटलं की अरे हे तर किती भारी सोल्युशन आहे, सगळ्या सरकारांनी याचा अवलंब केला पाहिजे. मित्रांनो, गमतीचा भाग सोडून द्या, पण आपल्याकडे असं म्हटलं जातं की बालिश गहू बडबडला. ध्रुव राठी बोलले नसते तर कदाचित त्यांच्याविषयी जे व्हिडिओ बनवतात, युट्यूबवरती टाकतात, अनालिसिस करतात, त्यांच्याविषयीची प्रतिमा ती कायम राहिली असती. पण अशा प्रकारचे बालिश, तद्दन बालिश ज्याला आपण म्हणतो, अशा प्रकारचे व्हिडिओ करून त्यांनी त्यांचं अज्ञान प्रगट केलंय. आणि एवढ्यावरच नाही तर त्यांचे जे सपोर्टर्स होते काँग्रेसचे, पुरोगामीचे, त्या सगळ्यांना त्यांनी उतानं पाडले की असा जर त्यांचा आदर्श असेल, हे असले व्हिडिओ करणारे जर ते डोक्यावर घेऊन सगळ्या जगभर फिरत असतील, तर त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते. हे त्यांचे आदर्श आहेत का असे? हा अजेंडा सांगतायत का ते पंतप्रधान झाल्यावर मी काय करेल काय नाही? आणि अगोदर तर असं वाटायचं काँग्रेस जणांना की राहुल गांधींच्यासाठीच एवढं सगळं चाललंय, काँग्रेस विषयी त्यांना खूप प्रेम आहे. आणि एवढं सगळं असं वाटत होतं की काही तर मी तर अनेकदा मला असं वाटलं की काँग्रेस जणांना राहुल गांधींपेक्षा आता ध्रुव राठी जास्त आवडायला लागलाय की काय, अशी शंका निर्माण नाही. म्हणजे आपण बघितलं असेल की महाराष्ट्रातले एक सामाजिक कार्यकर्ते आहेत जे म्हणतात स्वतःला विश्वंभर चौधरी, मग ते त्यांच्या वॉलवरनं फेसबुकवर नेहमी ते सांगायचे की बघा ध्रुव राठी कशी व्हिडिओ करतो, आणि तुम्हाला जर पाहिजे असेल त्याला उत्तर द्या. आणि मग कदाचित त्यांच्या सगळ्या एकूण भूमिकेमुळे ते जे निर्भय बनू वगैरे, डरका मावले असं त्यांनी जे केलं होतं, त्यामुळे काँग्रेसने त्यांना स्टार प्रचारकांच्या यादीत ते समाविष्ट केलं. पण नंतर त्यांच्या लक्षात आलं की आता फार काय उपयोग होणार नाही, नंतर त्यांना हळूच काढून टाकलं त्या स्टार प्रचारकांच्या यादीतून. असो, आणि त्यांच्या प्रत्येकाच्या बुद्धीच्या मर्यादा आहेत, आणि त्या घटनेने प्रत्येकाला व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य दिलं असल्यामुळे त्याच्याविषयी कोणी काही फार आक्षेप घेऊ शकत नाही. तर मुद्दा असा की या देशामध्ये असल्या बालिशपणाला किती लोक डोक्यावर घेतात, आणि त्याच्याविषयी किती मोठं असं वातावरण तयार केलं जातं. आणि हो, हे मनोरंजन इतक्यावर थांबलेलं नाही. त्यांनी त्यांच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलंय की मी याच्यावरती आणखीन मोठे व्हिडिओ करणार आहे, खूप मोठी सिरीज करणार आहे. त्यामुळं मी सर्व भारतीयांना हे जे व्हिडिओ बघतायत त्या सगळ्यांना असं आवाहन करेन की या मनोरंजनाचा अवश्य लाभ घ्यावा. आणि जाता जाता एक सांगायचं राहिलं की या युट्यूबवरच्या पंतप्रधानांनी त्यांनी सांगितलं की मी एक कोर्स याच्यामध्ये डिझाईन केलेला आहे टाइम मॅनेजमेंटचा, तो सर्वांनी करा. या त्यांच्या युट्यूबवरच्या जनतेला त्यांनी असं आवाहन केलं की हा कोर्स तुम्ही करा आणि त्याच्यामुळे तुम्हाला फायदा होईल. म्हणजे अर्थात मार्केटिंग करणं जे त्यांचं मुख्य काम आहे ते त्यांनी काही त्या व्हिडिओमध्ये सोडलेलं नाहीये. आणि असं एकंदरीत आणखीन त्यांनी असं सांगितलं की त्याची सिरीज येणार आहे. तर आपण सर्वजण या मनोरंजनाचा लाभ घेऊ. धन्यवाद.